नमस्कार. मी धनंजय काळोखे, आरोग्य सभापती लोणार नगर परिषद. आज गेली 6 तारखेला आपल्या शहरामध्ये ज्या पद्धतीने पूर परिस्थिती निर्माण झाली आणि त्या पूर परिस्थितीतून शहरामध्ये विविध भागामध्ये ज्या पद्धतीने पाणी साचलं आणि घरं आज पाण्याखाली गेली आणि त्यानंतर अतिशय अशी भयावह परिस्थिती झाली. आणि त्या भयावह परिस्थितीमध्ये आपल्या शहरातील जे नगरसेवक आहे, नगराध्यक्ष असतील, सभापती असतील, सर्व नगरसेवक असतील, हे काय करत होते या संदर्भात काही विरोधक, राजकीय विरोधक त्याबद्दल लोणार नगरसेवकांच्या विरुद्ध किंवा नगर परिषदेच्या विरुद्ध ज्या पद्धतीने राजकारण करत आहेत की शहरातील जी पूर परिस्थिती झाली या पूर परिस्थितीला सर्वस्व जबाबदार लोणावळा नगर परिषद आहे. हे सर्व नगरसेवक आहे, नगराध्यक्ष आहे, उपनगराध्यक्ष आहे. अशा पद्धतीचं ज्या पद्धतीने लोकांमध्ये जो संभ्रम निर्माण केला जातोय आणि लोकांना भडकवलं जातंय, त्याबद्दल मी आज या निमित्तानं आज खरं तर ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली. खरं तर 5 तारखेपर्यंत सर्व काही शहरामध्ये व्यवस्थित आणि सुरळीत चाललेलं असताना 6 तारखेची सकाळ जी झाली ती अतिशय शहराला आणि शहरातील सर्व नागरिकांना एकदम अशा भयावह परिस्थितीमध्ये टाकणारी ही सकाळ होती. खऱ्या अर्थानं सकाळी पहाटे 5 वाजता मला माझ्या प्रभागातनं रस्टिक आयलंड या ठिकाणावरनं माझे भावाचे जे मेहुणे होते त्यांचा मेसेज आला, फोन आला का भाऊ या ठिकाणी सर्व चीफ ऑफिसर, मुख्य अधिकारी आणि बरेचसे लोणार नगर परिषदेचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. इथं खूप मोठा लँडस्लायडिंग झालेला आहे आणि त्या ठिकाणी 2 लोक गाडले गेलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला त्यांनी फोन केल्याच्या नंतर मी सकाळी फोन लावायला घेतले. त्या परिस्थितीत पाहिलं तर लाईट गेलेली होती, पूर्ण मोबाईल नेटवर्क गेलेले होते. कोणाशी नगर परिषदेचे अधिकारी असतील, चीफ ऑफिसर असतील, यांच्याशी कोणाशी, नगराध्यक्ष असतील, यांच्याशी कोणाशी संपर्क या ठिकाणी झाला नाही. आम्ही या ठिकाणी घराबाहेर पडलो. घराबाहेर पडल्याच्या नंतर जी परिस्थिती आमच्या ठोंबरेवाडी गावाशी पाहिली, त्यावेळी ठोंबरेवाडी गावातील श्रीनाथ सोसायटी हा परिसर 3-3, 4-4 फूट पाण्याखाली गेलेला होता. गावातील लोक आम्हाला संपर्क करत होते, पण नेटवर्क नसल्यामुळे काही लोकांचा आमच्याशी संपर्क होऊ शकला नाही. गावातली लोक माझ्या घरी आले. आम्ही सर्व गावातली जे युवक तरुण होते, ज्या पाण्यामध्ये अडकलेली ज्यांची घरं होती, त्या लोकांना कसं आम्ही त्यातनं बाहेर काढलं. त्या ठिकाणावरून बाहेर काढल्याच्या नंतर आम्ही त्यांना काही ठोंबरेवाडीतील माझं बॅसिलिका हॉटेल असतील किंवा विलासन लॉरेन्स हॉटेल असेल, रायवड ग्रीन असेल, या ठिकाणी त्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था केली. त्याच्यानंतर मोबाईल चालत नव्हता म्हणून मी लोणार नगर परिषदेमध्ये आलो, कारण की मला कळलं गावात पण पूर्ण शहरामध्ये पाणी शिरलेलं आहे. आणि मी नगरपालिकेत आलो त्यावेळी मला कळलं का नगराध्यक्ष या ठिकाणचे, या प्रभागातले 8 नंबर प्रभागाचे सनी गोने असतील, मंगेश अग्रवाल असतील, हे लोक या ठिकाणी या परिस्थितीमध्ये बघत होते का आता या ठिकाणी पूर्ण पाणी साचलेलं आहे हुडको कॉलनीमध्ये. आता आपण तातडीची इथं या ठिकाणी बैठक बोलवली पाहिजे आणि शहरामध्ये कशा पद्धतीने आपल्याला आता या लोकांचा रेस्क्यू, जे लोक पाण्याखाली अडकलात त्या लोकांचा रेस्क्यू कशा पद्धतीने करायचा
आणि त्या लोकांना कशा पद्धतीने घराबाहेर काढायचं या पद्धतीची एक नियोजन बैठक 10:30 वाजता नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी प्रशासनाची आणि सर्व आमच्या नगरसेविकांची बोलवली गेली। 10:30 वाजता या बैठकीला आम्ही ज्यावेळी आलो 10:30 ते 11:30 ही बैठक चालली। या बैठकीमध्ये काय काय उपाययोजना करायच्या या पद्धतीने अनेक सगळ्या भागातल्या नगरसेवकांनी आपापल्या परीने सल्लामसलत केली। या पद्धतीने सर्व एरियातली माहिती दिली का कुठे काय झालंय आणि कुठे कशा पद्धतीने कुठला एरिया पाण्याखाली गेलाय, कुणाचं काय नुकसान झालंय, कुठे काय माणसं अडकलेत का काय, कुणाची काय जीवितहानी झाली का नाही, या पद्धतीचे सर्वजण आम्ही आढावा घेत होतो। ही बैठक पूर्ण झाल्याच्या नंतर आम्ही सर्व नगरसेवक आपल्या आपल्या परीने ऍक्शन मोड मध्ये त्या ठिकाणी गेलो का आता आमच्या रांगरगावचे नगरसेवक असतील, त्याच्यानंतर आम्ही ते डेनकर सुभाष भाऊ असतील, ते त्यांच्या भागातील जी लोक अडकलेली होती, आदर्श कॉलनी असतील किंवा डेनकर कॉलनी असेल किंवा नांगरगाव मधील विविध विभाग होते, त्या ठिकाणी त्यांच्या भागातल्या लोकांना ते लोक काढण्याचा प्रयत्न करत होते। आम्ही नगरपालिकेच्या 2 बोटी घेऊन हुडको कॉलनी मध्ये गेलो। आज आमचे सहकारी नगरसेवक असतील मोबिनबाई, ते इंदिरानगर मध्ये त्यांच्या परीने ते राहतात तिथं, पण त्यांच्या भागातली जी लोक आहेत कशा पद्धतीने त्यांना बाहेर काढता येईल त्याचा प्रयत्न ते करत होते। भांगरवाडीमध्ये उपनगराध्यक्ष देवीदास कडू असतील, ते स्वतः त्यांच्या घरामध्ये अडकले गेले कारण की त्यांच्या घराच्या बाहेर 5 ते 6 फूट पाणी साचलेलं होतं। अशा परिस्थितीमध्ये त्यांना घराच्या बाहेर पडता आलं नाही। दत्ता भाऊ असतील, आमचे जे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत, आणि पाटेरेताई असतील, ते त्या पद्धतीने त्यांची निशिगंधा सोसायटी आणि भांगरवाडीच्या रेल्वे लगतचा जो भाग आहे जो पाण्याखाली गेला होता, त्या भागामध्ये त्या नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते। आमच्या ठोंबरेवाडी भागात मी गेलो होतो। भुशी भागामध्ये आमचे सोनालीताई मराठे हे लोक नगरसेवक, ते लोक त्या ठिकाणी अडकले गेले होते। खंडाळ्याचे जे नगरसेवक आहेत कोंडे वगैरे, ते त्या ठिकाणी या ठिकाणी लँडस्लाइडिंग झाले होते, त्या ठिकाणी ते लोक पाहत होते। जीवन गायकवाड जे आमचे खंडाळ्याचे नगरसेवक आहे, पाणी सभापती, ते नेताजी वाडी त्या ठिकाणी पाणी गेलं होतं त्या ठिकाणी ते काम करत होते। आणि जे आमचे सन्माननीय सहकारी नगरसेवक निखिल भाऊ असतील, कविश्वर किंवा मुकेश शेठ असतील परमार, ते नगराध्यक्ष आणि आम्ही 4-5 जण या ठिकाणी नगरपालिकेमध्ये सर्व व्यवस्था पाहत होतो का आता इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला कशा पद्धतीने काय करायचंय। आम्ही सुरुवातीला गेलो हुडकोमध्ये ज्या टायमाला आम्ही नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत त्या ठिकाणी ज्या बोट टाकल्या, रेस्क्यू बोट, त्या बोट रबरच्या असतात। आता त्या बोट ज्यावेळी आतमध्ये गेल्या त्या टायमाला त्याला काही दोन्ही बोटींना अँगल लागले, काही पत्रा लागला, त्यामुळे त्या बोट तिथं त्या पंक्चर झाल्या। त्याच्यानंतर त्यांना बाहेर काढलं। आमचे जे सहकारी नगरसेविका आमची भगिनी जी डमडरेताई, तिच्या भावानी फोन केला एम्बेवेली साराला, आणि त्यांनी तिथून एम्बेवेलीवरनं एक सर्व्हिस बोट पाठवली आणि एक रेस्क्यू बोट पाठवली, आणि त्यांनी ते 1 तासाभराने 1-1.5 तासांनी त्यांची बोट आली, आणि त्याच्यानंतर आम्ही रेस्क्यूला सुरुवात केली। रेस्क्यूला सुरुवात केल्याच्या नंतर जी सर्व्हिस बोट होती ती मोठी होती, ती बऱ्याच ठिकाणी जाऊ शकली नाही। ज्या ठिकाणी जाता येत होतं त्या ठिकाणी ती गेली, नागरिकांना आव्हान केलं आणि त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला का तुम्ही आता बाहेर चला, तुम्हाला पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे आणि तुम्ही आता इथं थांबू नका। पण अनेक नागरिक आम्हाला हुडको कॉलनी मधले त्यांना बोलले का बाबा आम्ही वरच्या मजल्यावरती आहे, आम्ही सेफ आहे, तुम्ही काही काळजी करू नका, आम्हाला जेवणाची पाण्याची याची सोय करा, एवढं त्यांनी सांगितलं। ज्यांना नागरिकांना खाली राहत होते ते नागरिक म्हणले आम्हाला बाहेर पडायचंय, त्यांना बाहेर रेस्क्यू करून आणलं। त्यांची देखील सारा सिटीची पण एक बोट त्या ठिकाणी पंक्चर झाली। कशामुळे तर त्या अँगल पत्रा या गोष्टी लागण्यामुळे। त्यानंतर आम्ही खंडाळ्याच्या ज्या आपल्या तलावाच्या बोटी आहेत पॅन्डल बोट त्या मागवल्या। जास्त प्रमाणामध्ये आपण लोक अडकले ते सगळीकडे आपण त्या बोटी बायफर्केट करू आणि प्रत्येक भागामध्ये पाठवू अशा पद्धतीने आम्हाला सर्वांनी विचार केला आणि आम्ही त्या गोष्टीला सुरुवात केली। पण त्यानंतर त्या बोट ज्यावेळी इथं आली तर नदीचा प्रवाह ज्याप्रमाणे होता त्याप्रमाणे ती पॅन्डल बोट जायची। पॅन्डल बोट
गावामध्ये ज्या पद्धतीने आम्हाला ज्या ठिकाणी घालायची होती, ज्या पद्धतीने आम्हाला ज्या गावाच्या ठिकाणी जिथे लोक राहत होती त्या ठिकाणी न्यायची होती, त्या ठिकाणी ती बोट जात नव्हती. पण त्या बोटी सर्व बाहेर काढल्या. त्यानंतर या ठिकाणी सन्माननीय आपल्या मावळ तालुक्याचे जे आमदार सुनील अण्णा शेळके आहेत यांना संपर्क साधण्यात आला. कारण अशी अशी परिस्थिती ह्या शहरामध्ये अशा पद्धतीने झालेली आहे आणि बरेचशी लोक या ठिकाणी अडकलात, तुम्ही लवकरात लवकर इथे या. आणि अण्णांनी तत्काळ आमची या शहराची माहिती घेऊन ते या ठिकाणी आले. या ठिकाणी त्यांच्याबरोबर आपल्या पुणे ग्रामीणचे SP संदीपजी गिल साहेब देखील या ठिकाणी त्यांच्या सोबत आले आणि तातडीची एक बैठक परत प्रशासनासोबत नगरपालिकेमध्ये स्टँडिंग कमिटी हॉलला लावण्यात आली आणि त्या ठिकाणी सर्व आपण पत्रकार देखील त्या ठिकाणी होतात. आपण जी जी बैठक लावली त्याच्यामध्ये त्यांनी जिल्हाधिकारी सन्माननीय डुडी साहेब यांच्याशी संपर्क साधला. संपर्क साधल्याच्या नंतर डुडी साहेबांनी अर्जंटली तिथून NDRF 1 तासाभरामध्ये या ठिकाणी पाठवली आणि NDRF आल्याच्या नंतर 4-4:30 ला NDRF या ठिकाणी आपल्या NDRFनी कामाला सुरुवात केली आणि रेस्क्यू करायला सुरुवात केली. पण त्यांना वेळ कमी भेटला. वेळेअभावी त्यांनी अंधार पडण्याच्या आत जेवढी लोक बाहेर काढायची होती तेवढी त्यांनी काढली आणि त्याच्यानंतर अंधार पडल्याच्या नंतर कोणालाही लाईट नव्हती, मोबाईलला नेटवर्क नव्हता, अतिशय भयावह परिस्थिती होती. त्यामुळे कोणालाही त्या ठिकाणी जाता आलं नाही. मग त्या ठिकाणी आम्हाला ना जेवण पोहोचवता आलं, ना कुठली जेवण पोहोचवण्यासाठी आमच्याकडे साधन होतं, ना कुठली बोट होती. NDRF सारखी जी आज इतकी ट्रेनिंग लोक त्या ठिकाणी असतात त्या लोकांना जर अंधारात जाऊ शकत, ती लोक त्या परिस्थितीमध्ये अंधारात जाऊ शकत नाही, तर आमच्यासारखी सर्वसाधारण किंवा कोणी नगरसेवक असेल किंवा नगरसेविका सामाजिक कार्यकर्ते असतील ते या ठिकाणी जाऊ कसे शकले असते. हा एक माझा मुळात सर्व जे नागरिक आज ज्या पद्धतीने जे राजकीय लोक ज्या पद्धतीने टीका करतात का ही लोक होती कुठं, आज मला त्यांच्यावरती टीका खरं तर करायची नाही. कारण की ते देखील काम करत होते पण ते देखील त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जाऊ नसते शकले आणि आम्ही देखील त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जाऊ नसतो शकलो. पण आज उगाच पाणी सुकलंय आणि त्याच्यानंतर तिथे जायचं, काहीतरी पब्लिक सिटी स्टंट करायचा आणि सांगायचं का ही लोक त्यावेळेस राजकारणात त्या पूर परिस्थितीमध्ये काय काम करत होते, कुणाला त्यांनी मदत केली का नाही, काय केली का नाही, अशा पद्धतीने सर्व लोकांना संभ्रम निर्माण करत होते. आज आम्ही बघतोय का आज गेली 2-3 दिवस झाले आम्ही लोणा नगर परिषदेच्या वतीनं आपल्या जेवढी लोक पूर परिस्थितीमध्ये अडकली होती त्या लोकांपर्यंत जेवण पोहोचवण्याचं काम, त्या लोकांपर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम हे प्रायोरिटीवर तर आम्हाला करणं गरजेचं होतं. आम्हाला असं वाटलं त्या ठिकाणी हे काम आपण पहिलं प्रायोरिटी केलं पाहिजे. अनेक लोकांचे किचन्स आणि धनधान्य हे सगळं हे पूर्ण खराब झालेलं आहे आणि पाण्याखाली गेलेलं आहे. पण आता प्रायोरिटीवरती आपल्याला फक्त एवढंच का आपण त्यांना जेवणाची सोय आणि पाण्याची सोय तरी किमान करून दिली पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही सर्वांची सोय करत होतो आणि ती करत असताना बऱ्याच लोकांनी सांगितलं का इथे जेवण पोहोचलं नाही, तिथे जेवण पोहोचलं नाही, तर त्या ठिकाणी लोणावळा नगर परिषदेकडून कम्युनिकेशन होण्यासाठी हाच प्रॉब्लेम येत होता. कारण की आपल्या भागामध्ये नेटवर्क नव्हतं आणि अतिशय हीच परिस्थिती शेवटपर्यंत राहिली. दुसऱ्या दिवशी देखील त्याच परिस्थितीतून आम्ही सर्व लोकांना आव्हान करत होतो, जेवण पोहोचवण्याचं काम करत होतो, लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण ह्यात मला एवढं सांगायचंय आपल्या लोणा शहरातील नागरिकांना की जी आज सर्व आपण आमच्यावरती किंवा नगरसेवकांवरती किंवा नगरपालिकेवरती ज्या पद्धतीने काही लोक तुम्हाला सांगतात त्यांच्या सांगण्यावरून तुम्ही जर आपल्या सर्व सदस्यांना किंवा नगरपालिकेला किंवा आपल्या शहराला जर तुम्ही दोषित ठरवत असाल तर मला तुम्हाला एकच तुमच्या समोर खुलासा करायचा आहे की हे टाटा कंपनीचं पत्र माझ्याकडे आहे. आज 6 तारखेची सकाळ आपल्यासाठी अतिशय भयावह होती आणि त्या परिस्थितीमध्ये सकाळी पहाटे 2 ला सुरुवात झालेला पाऊस ते सकाळी 7 वाजेपर्यंत ते धरण उलटून गेलं होतं आणि शहरामध्ये आपल्या झालेलं पाणी पूर्ण आणि आपल्या शहरातील अनेक लोकांची घरं त्या पाण्याखाली गेली, त्यांचं नुकसान झालं. त्यांचं पत्र देखील आम्हाला 6 तारखेला सकाळी 10:40 आलेलं आहे. ह्या पत्राची मी आपल्या सर्व पत्रकारांना हे पत्र देतोय टाटाचं, कारण की यांनी याच्या अगोदर टाटा कंपनीने आम्हाला कुठली पूर्वकल्पना दिली नाही का जेणेकरून तुमच्या शहरामध्ये
जे असणारं आमचं धरण आहे ते धरण 50% भरलंय, 70% भरलंय. 50% 70% भरल्याच्या नंतर जो डकलाईनचा फ्लो आहे तो चालू करण्यात येतो. पण यावेळी तो डकलाईनचा फ्लो 50% भरला देखील 7-8 दिवसा अगोदर तो चालू नव्हता आणि त्याच्यानंतर धरण 100% भरल्याच्या नंतर देखील तो फ्लो चालू करण्यात आला नव्हता. त्यावेळी आपल्या लोणार शहराचे पीआय जे सचिन पाटील आहेत त्यांनी टाटावाल्यांच्या ऑफिसमध्ये त्या दिवशी घुसले आणि अक्षरशः त्यांनी तिथे त्यांना इतके ऐकवलं आणि त्याच्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्ही आता पहिलं पाणी सोडायला इथून सुरुवात करा डकलाईन मधून, इथं पूर्ण शहर पाण्याखाली जात चालले. त्यांनी त्यावेळी अर्धी डकलाईन सोडायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर ही सगळी परिस्थिती आम्ही अण्णांना आल्याच्या नंतर, सन्माननीय आमदार साहेबांना आल्याच्या नंतर आणि जे एसपी साहेब आल्याच्या नंतर त्यांना सांगितली की बाबा तुम्ही फक्त टाटाला सांगा का तुम्ही पाणी सोडा. पाणी सोडल्याच्या नंतर इथला जो भाग आहे जे पाण्याचा विसर्ग होतोय त्या ठिकाणी पाण्याचा फ्लो पूर्ण कमी होईल आणि इथलं पाणी उतरायला सुरुवात होईल. त्यानंतर त्यांनी पाणी सोडायला सुरुवात केली. खरं तर कधी ना असा पाऊस आज त्या 3 दिवसामध्ये पडला. आज आपण बघतोय 625 मिलीमीटर पाऊस त्या ठिकाणी आज 6 तारखेला पडला. 7 तारखेला 490 मिलीमीटर पाऊस पडला आणि 8 तारखेला 283 मिलीमीटर पाऊस पडला. असा एकूण 97 मिलीमीटर पाऊस पडला. आपण देखील पाहिलेलं आहे मागील वर्षात देखील जास्तीत जास्त 300 इंच पाऊस हा पूर्ण 4 महिन्यामध्ये पडत असतो. पण 3 दिवसामध्ये हा 100 इंच पाऊस पडणं म्हणजे ही एक अतिशय म्हणजे निसर्गाची आपल्यावरती झालेला एक मोठा हा हल्ला आहे तसं म्हटलं तर. आपण ह्याच्यातून आपलं नशीब चांगलं की आपल्या शहरामध्ये काही जीवितहानी झाली नाही. देव करो आपल्या शहरातील या टाटाची जी हे आहे, तुम्हाला आता मला एक सांगायचं आहे. आपले शहरातील जी लोक आता ज्या पद्धतीने आता आम्हाला सुरुवातीपासून काही जसा पूर प्रवाह झाला त्यानंतर सांगत होते का तुम्ही इथे दिसले नाही, हे नव्हते करत, ते नव्हते करत. आता आम्ही करत होतो का नव्हतो करत ते आता वर्षाला माहिती आहे. आता काय आम्ही काय त्यावेळेस कुठला फोटो रील्स किंवा काय असं काढून काय कुठे टाकलं नाही. आम्ही स्वतः